अगं बिनू, हे बघ आपल्या अभिषेकच्या लग्नाचं बजेट किती पैसे वाचवले मी माहितीये का तुला? अरे पण हे काय, लग्न कुठे तर गणपती मंडळात, आणि मेन्यूला काय तर नाश्त्याला चहा आणि पोहे, जेवणाला काय बटाट्याची भाजी आणि पोळी. हा काय मेन्यू झाला का? अगं बिनू, चहा पौष्टिक असतात आणि गणपती मंडळात भाडं लागत नाही. एका दगडात 2 पक्षी मारले, एवढी मेहनत केली आहे मी. माहितीये किती दानशूर आहात ते. वर्गणी किती देता गणपती मंडळात? ₹101 फक्त. आता हळू बोल, शेजारी पाजारी ऐकतील. आणि हो, होंडा मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांची संध्याकाळी बसायची व्यवस्था केली आहे ना. मागच्या एका वरातीत त्या संपाने मागितला खंबा, म्हणला नाही तर वरातच थांबवा. खडके साहेबांनी खंबा घेतल्याशिवाय काही वरात पुढे जाऊन गेली नाही. अहो, ह्याला आले पैसे उधळायला बरे आले तुमच्याकडे. अगं त्याच्यात सुद्धा मी एक अक्कल लढवली. मिलिटरी कॅन्टीन मधून दारूच्या बाटल्या आणल्या आणि बंगारवाल्याकडनं मोकळ्या बाटल्या घेतल्या. त्याच्यात अर्धी दारू अर्ध पाणी. कोणाला कळतंय बरं? मागच्या एका वरातीत त्या मेत्रे साहेबांना तर पाणी दारू समजून पिले होते आणि त्याच्यावर जिंकले होते. हो बाबा, काय चाललंय हे? तुमच्या मित्राचं ठीक आहे हो, पण माझ्या मित्रांचं काय काय म्हणतील की त्यांनी चहा आणि पोहे खाऊन लग्न केलं. अहो, हा काही बघण्याचा प्रोग्राम आहे का? आणि माझ्या मित्रांचं तर जाऊ द्या, पण माझी होणारी बायको लग्नाचा मेनू बघून पळून जाऊ नये म्हणजे झालं. अरे, अशी मेनू बघून बायको पळून जात नसते रे. या सगळ्या अंधश्रद्धा आहे. मला तर काही लाजच वाटते. काय चाललंय तुमचं? असं वाटतं मला की माझ्या जेवणाचा जो तुम्ही मेन्यू ठेवलेला आहे त्यापेक्षा माझ्या ऑफिसचा मेन्यू किती चांगला आहे. असं वाटतं की ऑफिस मधून जाऊन लग्न करावं, तुमचे पैसे तरी वाचतील. जा बाबा जा, एकदा जा ऑफिसला. खरंच मला तर ना ह्यांच्या कंजूसपणाचे किती किस्से सांगू तुम्हाला. बरं झालं आठवलं. अहो, म्हटलं आपल्या लग्नाचा वाढदिवस येत आहे, काय स्पेशल प्लॅनिंग वगैरे? सोड ग, राहू दे ग, बघू ग, थांब ग, बघतो ग, केव्हा ग, कुठे ग? अगं पण मी पै करून पैसे वाचवले म्हणूनच हा संसार चालला ग. हो हो हो, तुम्ही सगळं केलं म्हणून हा संसार चालला नाही हो, पळाला. काय चालत आहे तुमचं? हे नेहमीच माझ्या लग्नाची तयारी चालली आहे ना, तर भांडणाचं सोडून मुद्द्याकडे या. अरे अभिषेक, याला भांडण नाही म्हणत रे, याला म्हणतात संसाराच्या तडजोडी. गेली 30 वर्ष झाले मी या संसाराच्या तडजोडी करत आहे. तुला सुखी संसाराचा एक कानमंत्र सांगतो. बायको खुश तर टीव्ही चालतो,
बायका रागवली की नेटवर्क सुद्धा जातो. बायको खुश तर जेवण खास. बायको रागवली की होतो उपवास. आणि हो महत्वाचं, तुला जर विकेंडला क्रिकेट खेळायचं असेल तर माझा एक मित्र आहे योगेश्वर सूर्यवंशी, त्याने दिलेला कानमंत्र सांगतो. शनिवारी मॅच असली की बुधवारपासून भांडी धुवायला सुरुवात करायची. आणि भांडी धुतल्यानंतर केर, कचरा, व्हॅक्यूम जे काय करता येईल ते सगळं न विचारता, काही न विचारता करून टाकायचं. आणि हो महत्वाचं, बायकोचा शब्द बुधवारपासून शनिवारपर्यंत असा खाली पडून द्यायचा नाही. आणि मग शनिवारी तुला क्रिकेट खेळायला कशी परमिशन मिळते ते. तुमच्या जिभेला आड आहे की नाही? तरुण मुलासमोर काय बडबड करताय? अहो कानमंत्र तुमच्या जवळ ठेवा. आमची एआयची जेनची जनरेशन आहे, आम्ही एवढा विचार करत नाही. आणि पहिले तुम्ही लग्नाचा मेनू बनवा, काहीतरी करा. मला तर बाई लाजच वाटते. माझी बहीण पंकू ती काय म्हणेल? माझ्या माहेरची मंडळी ते काय म्हणतील? अहो तुमच्या बाहेरच्या मंडळाचं सांगू नका. तुम्हाला सांगतो, आमच्या लग्नात माहितीये का, आमच्या लग्नात रव्याचा शिरा आणि झुणका भाकर होती. आणि हिची ही आवरण आत्या आणि तिचा तो नवरा नुसता शिऱ्यावर ताव मारून होते. काय सांगते मला? आणि तुमच्या घरच्यांचं नको सांगायला बाहेर. मी तर काय मंडपात कमी आणि स्वयंपाकघरातच जास्त होते. नको त्या जुन्या आठवणी. असू दे, माझी बहीण पक्कू येतच असते. राहू दे तर राहू दे. अगं मीनू, काय ऐकते मी हे? लग्नाला कोणी गणपती हॉटेल बुक करतं का? आणि नाश्त्याला काय? तर चहा आणि पोहे. हद्द झाली तुम्हा दोघांची. यू गाईज आर सो डाऊन टू द मार्केट. बरं झालं बाई पंकू तू आलीस. अँड येस, डोंट फॉरगेट अबाउट द म्युझिक. माझ्या मुलीच्या लग्नात डीजे स्नेक ऑर्डर केला होता. डीजे स्नेक. आणि माझ्या मुलीचं लग्न डेस्टिनेशन वेडिंग होतं. कुठे? गणपती मंडळ नाही हा, उदयपूर. काय की तिची दुबईतल्या फुलांची सजावट आणि काय की तिची हेलिकॉप्टर मधली एंट्री. डीजे स्नेक असून त्याने बिलाची नागिन निकाली नागोबा डुलायला लागला. हे गाणं वाजवलंच नाही. तो कसला आलाय डीजे स्नेक? अहो बाबा, तो असा आपला देसी स्टेट नाही हो, तो इंटरनॅशनल डीजे आहे. अरे जाऊ द्या, मला डीजे वरनं आठवलं, माझ्या लग्नासाठी तुम्ही एखादा चांगला डीजे बुक केला आहात ना? अरे बघा. अरे काळजी नको अभिषेक, इंटरनॅशनल पेक्षा भारी डीजे आणलाय आपण. डीजे बॉम्ब. वाव, येतच असं लाईव्ह बघ आता. डीजे बॉम्ब नाव तर एकदम इंटरनॅशनल वाटतंय, पण नाव कधी ऐकलं नाही बाबा मी. लगेच गुगल करून बघतो. अरे हा डीजे बॉब आणखी कोणी नसून आपल्या मंडळातला डीजे बाबूराव हगवणे आहे. बाई गं, नावातच हगवाने. लग्नात काय करेल देव जाणे. अगं आई, हा तोच का ग? तो सगळीकडे आपला ब्लूटूथ स्पीकर घेऊन हागत फिरत असतो, म्हणजे गाणं म्हणत फिरत असतो. तोच का हा? तोच जो डीजे असताना स्वतःच म्युझिक लावतो आणि स्वतःच नाचत बसतो. Thank you.
आणि नाश्त्याला काय तर चहा आणि पोहे आणि ते तर सोडूनच द्या. आणि डीजे कुठले हे हगवण्याचे बाबूराव. अहो तुम्हाला दुसरं कोणी भेटलं नाही का हो? Hey DJ Bob, do you know any English music? Are you gonna play any English songs? बस का मॅडम, अहो इंग्लिश घेतल्याची अहो ही इंग्लिश गाड्यांबद्दल म्हणतीये. जसं ब्राझील आणि गंगनम स्टाईल. मॅडम तुम्ही पण रे डीजे लाव रे आपलं गंगाराम ये सॉन्ग. हा तर मग ठरलं आता सुपारी पक्की. झालं माझ्या लग्नाचे तुम्ही 12 वाजवणार आहे आता. मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा, अहो मला जाऊ द्या ना घरी. आता वाजले की बारा. नाही, बिलकुल सुपारी पक्की नाही. You know what we do? मी माझा डीजे स्नेकच ठरवते. या हगवण्याच्याकडनं जाहीर जाणार नाही. Hello? Hey, hi DJ Snake. Do you remember the upcoming marriage that we talked about? Yes, my nephew's marriage. That's the one. For that, you got the supari. Sorry, contract. मॅडम एक चान्स द्या. Sorry. अहो हगवणे तुम्ही त्या गणपतीच्या मिरवणुकीतच वाजवा. बाबा ते सगळं जाऊ द्या. आत्ताच मावशींनी तिचे स्नेक बुक केलं आहे. एकदम तिचेचं तर फिक्स झालंच. पण माझ्या लग्नाच्या मेन्यू मध्ये आणि कॅटरर्सचं स्पेशल काय आहे? तुम्ही कोणी स्पेशल कॅटरर्सला तर दिलं आहे ना? अरे अभिषेक काळजी नको, आपण इंटरनॅशनल लेवलचा केटर घेऊन आलाय. डायरेक्ट ते सुद्धा नागपूर वरनं. नाव आहे त्याचं गब्बर पुरीवाला. गब्बर पुरीवाला. Yeah. नीनू काय हे? Do you even remember? माझ्या मुलीच्या लग्नात इंटरनॅशनल शेफ गॉर्डन रॅम्से बुक केला होता. काय तो गब्बर पुरीवाला. हो, त्यांनी आपल्याला भरघोस डिस्काउंट दिला आहे. आणि हो महत्वाचं म्हणजे त्यांची दुसरीकडे कुठेही शाखा नाही. अरे देवा, ह्याच्यात पण डिस्काउंट का? बरं झालं त्यांची दुसरीकडे कुठेच शाखा नाही ते. येतच असेल बघ आता. अरे ओ मौसी, कितने आदमी है गोली खाने के लिए. माझी बंदूक कुठे ठेवली आहे? माझी बंदूक कुठे ठेवली आहे? अहो गब्बर दादा, गब्बरच्या सीट मधनं बाहेर या. ते मागच्या वर्षी होतं. बरं जितकी लोक कमी तितकं चांगलं. डिस्काउंट भरपूर पाहिजे. गब्बर भाऊ, अपना घर का लग्न है. उसमें 100 लोगों का खाना बनाना है. और खाने में ऐसे मस्त आइटम चाहिए. मैक्सिकन, चाइनीज, स्पैनिश. और हाँ, स्वीट में हमें राजा रानी पाहिजे. काय बोलते मौसी? राजा रानी? राजा रानी तो महलों में होते हैं या फिर ताश के पत्तों में. खाने में राजा रानी बहुत मजा आएगा. अरे तेरे को राजा रानी नहीं पता क्या? वो नहीं क्या, ऐसा बड़ा घमेला होता है. उसमें छोटा बूंदी डालते हैं और उसमें बड़े गुलाब जाम फेरते हैं और उसके ऊपर काजू, पिस्ता, बादाम भूनते हैं.
गुलाबजाम जेवण होतं का? मावशीबाई गुलाबजाम सारख्या फार फटाफटा इंग्लिश गोड गोड बोलतात. त्याने पास्ता, मूस केक विथ द रबडी, सुशी असे सारे मेन्यू मध्ये आयटम बनवले होते. हाँ क्या मौसी? मग अरे हम भी बहुत शानदार बनाते हैं, चारा नाम खूब जानता है और हम उसी सब में ही खाना बनाते हैं. अरे बाबा ते सू आणि शी नाही रे बाबा, जाऊ द्या तुम्ही. तुम्हाला सगळ्यांना जो गोंधळ घालायचा माझ्या लग्नात तो गोंधळ घाला. मी चाललोय माझ्या सिमरनकडे. सिमरन बरे आता हो. हो आठवणी साहेब, आता झालं असेल तर उठा की. हा चला. आता आता खरं इंटरनॅशनल लग्न वाटतंय. एक इंग्लिश मध्ये, एक हिंदी मध्ये आणि आमच्या या तर काय हिंदराठी मध्ये बोलताय. तर आता सुपारी पक्की. और खाने में हमें वरण भात और उसके साथ दूध चाहिए. लोगों ने ऐसे भरत के खाना चाहिए. वरण भात रिअली भाऊजी. अहो माझ्या नेफ्यूचं लग्न आहे. माझ्या तुमच्या गणपती मंडळ लग्न आईला करायचं नाही. अरे मौसी, ये कोई शादी का खाना लग रहा है, भंडारे का खाना है. भंडारे का खाना भी इससे चांगला चुगला रहता है. वरण भात नाही पाहिजे हा. आपल्याला पांची पकवानच पाहिजे. She mean to say all different kinds of cuisines. Okay. मावशीबाई बड़ी भारी बातें करती है. Not again. चलो अब हा जेवणाचं ठरलेलं आहे. आता राहिलाय फक्त फोटोग्राफर आणि गुरुजी. फोटोग्राफर येतच असेल. और आपका बजट वाली की वैसे बहुत कम है. तो और इसमें आदमी लाएगा क्या, पकाएगा क्या और खाएगा क्या. और हाँ, वड़ा पाव में सिर्फ पाव ही आएगा. अरे गब्बर भाई, अपना घर का शादी समझ के थोड़ा एडजस्ट कर लो ना. हमारे आपको दांत खोल के पैसा बचाते हैं. अरे मौसी काय बोलते. आप ना सिर्फ मराठी में ही बोलो, हिंदी की तो आपने बीप बीप बीप. कर दी है. चला मग आता फोटोग्राफर येतच असेल बघा. त्याची वेळ झालेली आहे आणि गुरुजी सुद्धा येतच असतील. भाऊजी, who is this weirdo? अरे हाच तर आहे आपल्या मंडळाचा फोटोग्राफर फ्लॅशर कांबळे. अहो फोटोग्राफीचं नाव घेताच म्हणतात सगळे. फोटोग्राफीचं नाव घेताच म्हणतात सगळे. तोच तर वेळ का प्रेशर कांबळे. खचे खचे खचे. फॅशन कांबळे. माझ्या मुलीच्या लग्नात ड्रोनवाला फोटोग्राफर होता. कुठला ड्रोनवाला. तिच्या लग्नाचं प्री वेडिंग शूट तेही कुठे स्वित्झर्लंडला झालं होतं. तुला आहे का तसं काही एक्सपिरियन्स? अहो मावशी मी डेस्टिनेशन वेडिंग शूट केले आहे. मेरी स्वीट मध्ये मागे बावनामध्ये. सेकंड इनिंग वेडिंग मिस्टर भाऊ गरबे आणि कांचन मिसळवाले याचे 50वे वाढदिवसाचे. कटलं का कचॅक कचॅक. अहो कांबळे भाऊ, माझ्या मुलाचं लग्न आहे, त्यामुळे व्यवस्थितच झालं पाहिजे. आणि हो, प्री वेडिंग फोटोशूट तर झालंच पाहिजे. आणि ते पण कुठे? डब्लिन मध्ये. अहो आपण त्यात काय एवढं विशेष. आपण काय तुमच्या डबलीच्या ब्रिजवर जाऊ.
आणि तिथं अशी वरनं फोटो काढू ड्रोनने. त्यासाठी ड्रोन लागतो, तो आहे का? ड्रोनचं काय एवढं घेतो मावशी, असं एक लहान कोकण बांबू घ्यायचा आणि त्याला ना असं वरती मोबाईल लावायचा आणि असे खालती कुठे काढायची कचॅक कचॅक. आणि DSLRचं काय? बघा 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 मावशींना तर कळत नाही माझ्याकडे काय बघाय. मी आज त्यातलं नाही बघ की नुसतं खायला खान तर मुलीला भान आणि गळ्यामध्ये बिनकामाचं लटकलं DSLR. हा आहे की DSLR काढू की फोटो एकदम कचॅक कचॅक. निघाले लग्नाची फोटो. अरे बाबा तू DSLR लाव, बांबू लाव, नाहीतर ड्रोन लाव, काहीही लाव, पण फोटो महत्वाचे म्हणजे स्वस्तात झाले पाहिजे. काढू की नक्की नक्की काढ. अरे फक्त तो गुरुजी माझा मित्र पक्या गुरुजी कसा नाही आला वेंगुर्लेकरांचा अजून बघतो, त्याला यायला पाहिजे होता. अरे बेड्याकर माशा कंजूस कवटा चोरा, माझ्या पर्सातले काही सोडून तू बाळू शेठ झालंस. आधी तुझ्या झिलाच्या लग्नात माका आमंत्रण नाही. तू तुझ्या झिलाच्या लग्नात बोलवतानास की त्याच्या झिलाचे बारशाचे घुगरे खाव. अरे पक्या झिल्यास तुका ठाऊक माका ठाऊक, आपल्या प्रेक्षकांना थोडी ना ठाऊक झिल्यात मध्ये काय. अरे बालवणीमध्ये झेल म्हणजे मुलगा आणि झेलू म्हणजे मुलगी रे. मग तसं सांग आपल्या प्रेक्षकांना. ओके आला असतं बरं झालं. आई वा! लग्न करणार आहे, ही माझी बायको, सिमरन. आणि ते पण मी कोर्ट मॅरेज केलं आणि तुमचे सगळे पैसे वाचवले. अरे आता तू खरं माझा मुलगा शोधतो, माझे पैसे वाचवले, खरंच तू माझा मुलगा शोधतो. आता लग्न करून आलेच आहे तर वैदिक पद्धतीने त्याचं लग्न तरी लावून देऊया. होऊन काय होऊन काय. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं भूरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडकं विनायकमहं चित्तामणि देवुरं आता तू माझा मुलगा शोधतो रे, माझे पैसे वाचवले, शुभमंगल सावधान. माझ्या मुलाचं लग्न चांगलं खुललं करो रे, सुनता मोठी खाव रे, बोला शुभमंगल. माझा DJ तुझ्यामुळे वाजलाच नाही. माझी सुपारी गेली रे. बोला आता मी कुणाचे फोटो काढू रे. आता मी सेल्फी घेतो रे. कचाक कचाक बोला शुभमंगल. These guys are so cheap, cheap रे. No destination wedding, no DJ snake. बोला शुभमंगल. आली लग्नगटी समीप नवरा येऊनिया वागरा वादंत्रे पौगल बलाट करणे तुर्या सदा मंगलम शुभमंगल. आणि आलेल्या मंडळीने सगळ्यांनी लग्नाचं जेवून जायचंय बरं का. अहो मामाजी, आम्ही तुमच्या लग्नाचे पैसे वाचवले. आता आमच्या स्वित्झर्लंडचं 10 लाखाचं हनीमूनचं पॅकेज.
थँक्यू थँक्यू